हॅलो, मी विद्या. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी चालले कोंडगावला सुकी मच्छी आणायला. मी पहिल्यांदाच चालली आहे तिकडे. तर चला बघूया मग कशी भेटते ती मच्छी. दुपारची वेळ आहे आणि खूप जास्त असं कडक ऊन आहे. बरं झालं माझी मुलं त्यांच्या मोठ्या पप्पांच्या घरी गेलेत, नाहीतर आम्हाला जायलाच भेटलं नसतं. कारण तो दुपारचाच बाजार असतो आणि खूप जास्त ऊन आहे. मला तर बिलकुल आवडत नाही फेस वगैरे असं कव्हर करायला, कारण मला गुदमरतं तोंडाला बांधल्याने. मी कितीही ऊन असलं तरी असंच फिरते. हा बघा दुर्गडी किल्ला, हा आहे का हा आहे काळा तलाव. अशाच गप्पा मारत आता आपण पोचलो आहे मार्केटमध्ये. खूप तहान लागली होती आणि म्हणून पहिलं तर आम्ही उसाचा ज्यूस पिला, तेव्हा थोडं असं बरं वाटलं. ज्यूस पिऊन झाल्यावर आता आम्ही गेलो आतमध्ये. पहिलं तर आम्ही सगळा बाजार फिरलो, बघितलं कुठे कशी मच्छी आहे ते. खरं तर नाही, ते सगळीकडेच खूप चांगली आणि स्वच्छ मच्छी आहे. खूप जास्त कचरा नाही, खराब नाही, A1 क्वालिटी आहे. फक्त घेताना भाव करून घ्या. काही जण करतात कमी, काही नाही करत, आणि रेट पण चांगला आहे. आणि हो, ते सुकट म्हणजे जळवा वगैरे असतं ना, त्याला ते चाळण मारून देतात, म्हणून त्यात खडे वगैरे काहीच नसतात. ते एकदम छान अशी मच्छी आहे. आणि मी ना पहिल्या शिवडीवरून मच्छी आणायचे, तर ती ना इतकी खराब असायची, म्हणजे माझे मिस्टर घेऊन यायचे. एवढी खराब ना की बोंबील पण असे खराब, सुकटमध्ये खूप सारा असा कचरा. पण इथे ना खरंच बिलकुल कचरा बिचरा नाही, ते चाळून देतात. ती एक मस्त छान अशी गोष्ट आहे. तर तुम्ही नक्की घेऊन या. तुमचा कोणाचा जर अनुभव छान असेल माझ्या इतका, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे तसंच खोबरं, चिंच, लसूण ते पण भेटतं. खोबरं पण 280 रुपये किलो असं आहे, तर तुम्ही ते पण घेऊ शकता. आणि एकदम छान असं व्हाईट शुभ्र असं खोबरं आहे. तर तुम्ही खोबरं शोधत असाल तर नक्की इकडे या आणि खोबरं पण घ्या. मी पण इथून 1 किलो असं खोबरं घेतलं आहे. तर मी काय मच्छी घेतली ना, ती तुम्हाला लास्टला दाखवेल. कारण काय झालं, माझा मोबाईलच बंद झाला आणि मिस्टरांनी मोबाईलच आणला नव्हता घरून. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला ना की व्हिडिओ असा लास्टपर्यंत शूटच नाही करता आला मला. तर जे मी काय घेतलं ना, ते असं मी घेताना काय शूट नाही करता आलं, म्हणून ते तुम्हाला दिसत नाही. तर मी इथं बोंबील घेतले होते, ते 400 रुपये किलो होते, पण छान होते. तिथून घेतले होते. तर ह्याच्यामध्ये मला सांगा की तुम्ही कोणती मच्छी खाता का? कारण मी ह्याच्यातून तर कोणतीच मच्छी खात नाही, कारण की हेच मी पहिल्यांदा बघते की अशा प्रकारच्या पण मच्छ्या असतात का. मला तर आश्चर्य वाटलं. मी त्या बाईला पण विचारलं की अशी मच्छी असते का म्हणून. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, छान असं कमेंट करा. तर घरी आल्या ऊन होतं, दुपारची वेळ होती ना, तर आल्या आम्ही असं